देवांश झोपेतून उठला त्यानंतर संध्याकाळी आम्ही दोघं गेलो बाहेर. त्याच्यासाठी जॉमेट्री बॉक्स आणायचा होता. सो आपल्या वेळेला टीनचा कॅमलिनचाच यायचा जॉमेट्री बॉक्स. तुम्हाला आठवतं आहे का? तुम्ही तो वापरला आहे का? मला नक्की सांगाल. सो आता बऱ्याच कंपनीचे आले आहेत. सो डॉम्सचा इथे घेऊन आलो. येता येता छान मोसंबी दिसली, देवांशला आवडते म्हणून तीसुद्धा घेऊन आलो. त्यानंतर घरी मी स्वयंपाक वगैरे केला, जेवणं आटोपली आणि देवांश आज पप्पा आल्याशिवाय झोपणार नव्हता कारण फटाके येणार होते त्याच्यासाठी. सो तोपर्यंत काय करायचं म्हणून इथे तो आईबाबांसोबत लुडो खेळत बसला होता. सो त्यांना यायला थोडा वेळ होता, त्यामुळे हा त्यांचा टाईमपास इथे सुरू होता. फायनली ते आले आणि त्याची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. त्याला आत्ताच एक एक उघडून बघायचं होतं की पप्पांनी काय काय आणले. सो हे फटाके आणलेले आहेत. वैजापूरजवळ एक छोटंसं गाव आहे जिथे फॅक्टरी आउटलेटचे दुकानं लागतात. सो तिथून हे फटाके यांनी आणलेले आहेत आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये हे फटाके मिळालेले आहेत. सो त्या गावाचं नाव मला सध्या आठवत नाही आहे, पण जेव्हा आठवेल मी कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. सो हे सगळे तिथूनच फटाके आलेले आहेत आणि देवांशचा आनंद तुम्ही बघू शकता. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा घ्यायचा हे खरंच लहान मुलांकडून शिकलं पाहिजे आणि त्यातच खरं सुख आणि आनंद आहे. सो एवढे फटाके आणले, पण त्याच्या आवडीचा फटाका आणला म्हणून त्याला जास्ती आनंद. बाकी त्याला फटाक्याचं काही नव्हतं आणि आल्या आल्या त्यांनी फोडूनसुद्धा बघितले. सो असा गेला आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.